राजांचा कुलमी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम खूप खूप धन्यवाद असेल. ऑन साईडला बॅकफूट स्पंज करण्याचा प्रयत्न होता. झुरू आपण मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी शिरसे टीमला पाहतोय, कारण की जसा टॉस जिंकला आहे, टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा स्वीकारला आहे. आणि DK11 संघाला आपण पाहतोय की बॅटिंग करण्याकरिता सज्ज म्हणून केलंय. दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल आहे की तुमचे 12 खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. गोलंदाज किरण जाधवला आपण पाहतो यावेळेस शपल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की दोन्ही फलंदाज जर का आपण पाहिले तर कांचन सर त्यानंतर विशाल ठाकरे म्हणजेच दोन्ही खेळाडू आपण कुरंजे गावातून बिलॉंग करणारे हे पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पॉवर प्लेचा षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे आणि 2 बॉलच्या समाप्ती एकरेस धापलकावर धाव आपण पाहिली तर 1 धाव मात्र पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर जरूर आपण पाहू शकाल दुसऱ्या बॉलवर एक सिंगल आली. जरूर आपण पाहू शकाल बॅट मात्र थोडीशी विशाल ठाकरेने मात्र चेंज म्हणून केले आहे. लेफ्ट हँड रायडरचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये DK11 संघ. दोन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. DK11 संघाचा 12 खेळाडू पोहोचला आणि त्या पॅनलाइज मात्र केलं गेलं असतं. 1 ओव्हर पर्यंत पोहोचला नसता तर पॅनलाइज समोर जावं लागलं असतं. यावेळेस कुणाल पाटील जरूर पंच दर्शवतात. इट इज व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचे सिग्नल येते. निलेश धापशी जरूर पंचाच्या भूमिकेत आहेत प्रमुख पंच आणि नॉन स्ट्रायकर एंडवर पंच आपण पाहू शकाल कल्पेश तुंबडा, त्यानंतर रुपेश जाधव म्हणजेच वाघाडी संघाची 3 खेळाडू इथे पोहोचले आहेत. त्यानंतर मयूर मुजिकल. नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि सर्व खेळाडूंच्या आणि सर्व प्रेक्षक राजांची मन ज्यांनी जिंकले आहेत असे डीजेच्या माध्यमातून सुंदर स्वांग मात्र ऐकवली जातात. त्यावेळी सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू सरळ क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दस्तकावर मस्तक देऊन चेंडू सरळ अलाउंड द कार्पेट स्टाईल ना सीमारेषा पार. लॉंग स्टॉप चौकार 4. तिसऱ्या बॉलवर काय सनसनाट चौकार ठोकला गेलाय. कांचन सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळी शॉर्ट चेंडू होता, इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला खेळलाय. हे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर आपण आनंद पडबलेला पाहतोय. या अगोदर जरूर थोडीशी चुकी म्हणून झाली गेली असावी, परंतु इथे जर का पाहिलं तर चुका लगेच मात्र सुधारल्या जातात. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संघाची टोटल आपण पाहू शकाल 7 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय का म्हणजे पॉवर प्लेचा हा सामना. आणि पहिलं षटक किरण जाधवला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्याच्या माध्यमातून काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. विशाल ठाकरेला आपण पाहतोय जोरदार अपील केलंय. लॉंग स्टॉप रिजन कडे चेंडू सरळ थर्डम्या रिजनला क्लिअर होतोय. आलाय DK11 संघाला नशिबाचा हा चौकार आणि या 4 धाब्याच्या बढतीने संघाची टोटल आपण पाहू शकाल. तत्पर मग DK11 संघ मात्र जाऊन पोहोचला गेला मजबूत स्थितीमध्ये. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धाबलकावर पाहायला मिळतील, कारण की गोलंदाजाचा आरसा म्हणून जर का आपण पाहिलं तर एसटी रक्षक कुणाल पाटील पाहतोय थोडासा जरूर चुकी झाली असावी, कारण की ग्लोव्ज मध्ये चेंडू आला नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे या मैदानाची. शेवटचा बॉल किरण जाधव. विशाल यावेळेस
पहिलं षटक पहा मार्गासवर आलाय. षटकाच्या समाप्ती 21 धाबलकावर धाबा, 11 धाबा आपण पाहू शकाल. आणखीन चेंडू थर्ड रिझन, कारण की दोन खेळाडूंना प्रयत्न केले परंतु प्रयत्नाला मात्र यश आलं नाही आहे. याही वेळेस जर का पाहिलं तर चेंडू सरळ सीमारेषा पार आलाय. आणखीन एक चौकार. आनंद पडवलेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच बॉलवर जर का पाहिलं तर थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू डाऊन द ट्रॅक खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार. हाफ ट्रॅकर चेंडू हाताला गेलाय. चुकीला माफी नाही आहे. यावेळेस नो मॅन्स लँड इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं चेंडूला मात्र खेळलाय. चेंडू 2 टप्प्या कॅरेस. आनंद पडवलेवर मात्र दुसरा प्रहार. कांचन सरांच्या बॅटमधून आणखीन आला एक दर्जेदार चौकार. क्रिया धावसंख्या टोटल 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चौकार आले आहेत. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. यावेळेस फटका कुठेतरी फसलाय. बॅक टू द बॉलर. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होतोय. बैस्टर कांचन दुकटे इज गॉन. संघाविरुद्ध काय बॅटिंग केली गेली होती. 4 चेंडू 4 षटका ठोकणारा फलंदाज जितू पवार वर मात्र आक्रमकता दाखवली होती. इथे गतीमध्ये ना पहा परिवर्तन म्हणून केलं गेलं होतं. ऍक्शन आनंद पडवलेनं तीट ठेवली. जसा चेंडू मनगडाच्या साह्यानं रिलीज झाला तसा चेंडू आणखीन आपण अतिशय कमी वेगानं, याकरिता तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस मात्र करावी लागेल. आणि तेच उदाहरण पहा मैदानाच्या आतमध्ये दर्शवलं जात आहे. आनंद पडवले या गोलंदाजाला आपण पाहतोय, कारण की कुठे काहीतरी एखादा फसवा चेंडू ज्याच्याकडे आहे ना तोच आनंद पडवले. 4 चेंडू फेकून झालेत. यावेळेस सरळ डाऊन द ग्राउंड चेंडूला उडवलाय. चेंडूला लँड केलाय. लॉंग ऑफ रिजन विशाल ठाकरे च्या बॅट मधून हा फटका 6. कारण की याकरिता विशाल ठाकरेची ओळख आहे ना हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. पहिल्या मॅचवर जरूर विशाल ठाकरे बाद झाल्यानंतर जेव्हा सान्वी 11 संघाविरुद्ध मॅच खेळला ना कुठेतरी विशाल ठाकरेंना काहीतरी सीख म्हणून मिळाले आहे. आणि आई गावदेवी सिलसेट संघाविरुद्ध आक्रमकता म्हणून विशाल ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. इथे आनंद पडवलेच्या 5व्या बॉलवर एक स्टँड ऑन डिलिव्हरी पाहायला मिळाला. षटकार. संघाची टोटल 26. शेवटचा बॉल. इथे जरूर आपण पाहू शकाल बॅकफुटला स्पंज करण्याचा प्रयत्न होता. ऑन द राईट चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. निलेश जापसी पंचाच्या भूमिकेत हे दर्शवतात की षटक कंप्लीट झालं 2 आणि 2 षटकाच्या समाप्ती 21 धाबलकावर धाबा आपण पाहू शकाल. 26 धावा म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये धाबा खर्च केल्या किरण जाधवने 11 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या ते 15 धाबा.
मिनिटे झाल्यात, कारण की आपण मॅच क्रमांक 7वा खेळतोय, कारण की मॅच क्रमांक 8 सुद्धा आपल्याला पार पाडायचं आहे. आणि थोडे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसा कारणामुळे सूर्यनारायण देव थोड्याच वेळात असताना वेलकम बॅक. इथे झिरो आपण पाहू शकाल की हार्दिक दुपटेला आपण पाहतो, इथे बंटू ठाकरेला आपण पाहिलं, कारण की डबल माइंडचा वापर केला गेला होता, चेंडूपर्यंत पोहोचला गेला होता अगोदर, त्यानंतर माइंड सेट मात्र झालं नाहीये. तू मैमा या खेळाडूच्या माध्यमातून जरूर पंबल मात्र पाहायला मिळाली. 2 धाबा परिपूर्ण होत्या. मैदानाच्या आतमध्ये जरूर धावसंख्येचा विचार करूयात. जरूर पाहू शकाल हा चेंडू डॉट बॉल, म्हणजेच जसा हार्दिक हार्दिक दुपटे म्हणजेच कुरुंजे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू हार्दिक पांड्या या नावाने ओळख दिले. आणि जरूर या खेळाडूला आल्याच पावली मैदानाच्या आतमध्ये त्यांचे संघमालक आपण ज्ञानेश्वर पाटील आणि कल्पेश पाटील यांना पाहतोय की प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज. वाह, गुड कॅच ऑफ क्वालिटी. काय झेल पकडा गेलाय तुषार पडबेलना. जरूर पाहू शकाल की जसा पारितोषिक लागला आणि पारितोषिकाच्या मोहात हा फलंदाज बाद. आपण हार्दिक दुपटेला पाहिलं की जसं पारितोषिक लागलं तसं हार्दिक दुपटे बाद झालाय. इथे 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. संघाची टोटल आपण पाहू शकाल 28 स्कोर कार्ड. रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. शॉर्ट पूलचा चेंडू रोशन पवार आल्याच पावली. काय फटका सजवला गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर होतोय चेंडू. ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. आल्याच पावली आपण तुषार पडबले या गोलंदाजावर मात्र प्रहार केलाय. नेक्स्ट बॉल सफल होऊन चेंडूला खेळलाय. बंटू ठाकरे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडूला उचलला फेकी होईपर्यंत विशाल ठाकरे आणि रोशन पवार यांच्या माध्यमातून चांगला तालमेल आणि चांगला कॉल मेकिंग सुद्धा पाहायला मिळाला. आणि 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. संघाची टोटल 33 या आकड्यावर आतापर्यंत जाऊन पोहोचले गेले. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर विशाल ठाकरे काय रणनीती असेल. ऑन साइड गल्लीच्या रिजन मध्ये डाऊन द ट्रॅक चेंडू खेळला. महेंद्र पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. काय फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. षटक कंप्लीट झालं 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती एकेस धापलकावर धाबा 33 म्हणजेच 11च्या रिक्वायर रन रेटनं धाबा इथे डीके 11 संघ धाबा जमवतोय. मैदानाच्या आतमध्ये 0 आपण पाहू शकाल. ज्ञानेश्वर पाटील काहीतरी ट्विस्ट अँड टच घेऊन आले ड्रिंक्स ब्रेक मध्ये. तत्पर देतोय का आमच्या मोहीर मुजिकला.
एक आनंद पडवलेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहणार आहोत. षटक क्रमांक जर का विचार केला तर चौथ्या षटकाच्या सुरुवातीलाच, कारण की समोर आपण रोशन पवार या बॅटरला पाहणार आहोत. पहिला बॉल ऑन साइडला चेंडू उडवला गेलाय. झेलची संधी होती परंतु पहा झेल ड्रॉप झालाय. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबा मात्र परिपूर्ण झाल्या. कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जातं. पकडो कॅच और जितो मॅच. इथे पहिला बॉलवर जर का आनंद पडवले गोलंदाजी मार करायला चौथ्या षटकाला सुरुवात झाली. जर का झेल झाला असता तर येणारा न्यू बॅटर थोडासा अंडर प्रेशर मध्ये पाहायला मिळाला असता. पहिल्या चेंडू 2 धाबा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या 35. वाह, काही चेंडू मात्र हाताला गेलाय. सुपर बॉलिंग, डॉट बॉल. रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण की मोठ्या फटक्यांकरिता मैदानाच्या आतमध्ये ओळखला जातोय. आणि त्याच रोशन पवारला आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ आनंद पडवलेनं आतापर्यंत सक्सेसफुल, सो ब्युटिफुल आणि पॉवरफुल म्हणून करून दाखवला गेला आहे. इथे वेग मर्यादा थोडीशी कमी केली गेली. त्या ठिकाणी महेंद्र पाटील आणि त्याचा पार्टनर चेंडूवर मात्र धावतात. चेंडू स्टॉप केला जातोय. याही बेस या बॉलवर आपण पाहू शकता 2 धावा परिपूर्ण केल्यात आणि 2 धाबेच्या बढतीनं टीम DK 11 संघ जाऊन पोहोचला आतापर्यंत 37 धाबा डबल कव्हर पाहायला मिळतात. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 3. आनंद पडवलेला आपण पाहतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मोठे फटके मात्र खेळून देत नाहीये. जरूर क्षेत्ररक्षकांची साथ नाहीये आनंद पडवलेला, परंतु आनंद पडवलेना गोलंदाजी काय जबरदस्त करायला सुरुवात केली गेली आहे. डाऊन द ग्राउंड चेंडूला मात्र उचललाय, फेकी केली. तुषार पडवलेला आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. या वेळेस या बॉलवर पाहू शकाल एक सिंगल मात्र परिपूर्ण होते. आणि एक सिंगल परिपूर्ण झाल्यानंतर संघाची टोटल आपण पाहिली तर 38 धावा डबल कव्हर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. क्षेत्ररक्षकाची बिवा रचना जर का पाहिली तर काय जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हर रिजन, लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर ऑफ द फाईनला सुद्धा एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ऑन साइडच्या नक्कीच इनफिल्डच्या डोक्याच्या वरनं ऑन साइडला चेंडूला खेळलाय. चेंडू सरळ सीमारेषा पार. आणखीन आपण पाहू शकाल विशाल ठाकरेच्या बॅट मध्ये हा फटका पाहायला मिळाला. चौकार. काय बॅटिंग केली जाते DK 11 संघाकडून. शेवटचा बॉल यावेळेस काय गोलंदाजी केली. एक चौकार जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर पहिल्या बॉलवर 2, त्यानंतर डॉट, एक सिंगल आणि त्यानंतर जर का पाहिला तर चौकार आणि पुन्हा एक सिंगल. अशी आनंद पडवलेने मात्र काही गोलंदाजी केली आहे. विशाल ठाकरेला आपण पाहिला की या अगोदर विशाल ठाकरे 1 डाऊन आला होता. त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये जरूर बॅटिंग करण्याकरिता पोहोचला गेला होता, परंतु इथे ओपनिंगला आलाय. म्हणजे DK 11 संघ आजच्या दिवसात असं ठरवलंय की 2 पैकी 2 मॅच जर का जिंकलो, एक मॅच जरूर सिद्धिविनायक वॉरियर्स संघाविरुद्ध हरलोय, परंतु इथे सानवी 11 संघाला जसं हार पत्कारली त्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स म्हणून वाढला गेलाय. आणि तोच सामना आई गावदेवी शिरसे संघाविरुद्ध पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल यावेळेस लांबी कमी, उंची जास्त. झेलची संधी, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज झालाय बाद. बैस्टर विशाल ठाकरेच्या खेळीला पूर्णविराम. विशाल ठाकरे इज गॉन बॅक टू द मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल आणि 16 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 चौकार, 1 षटकार विशाल ठाकरेच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या.
संघाची टोटल 43 धाबा धाबल कबर पाहायला मिळतात. तुषार पडबलेला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पाचवा षटक अशी 7वी मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महेंद्र पाटील आपण पाहतोय गल्लीच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर का गल्ली आणि त्यानंतर शॉर्ट फाईन या दोन खेळाडूंच्या माध्यमातून जर का कुठली चुकी झाली ना त्यातवर चेंडू सरळ सीमारेषा पार पलीकडे जातोय आणि त्याच खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 बॉलचा खेळ संपला. यावेळेस आशिष 7वीच्या माध्यमातून फटका फसलाय. महेंद्र पाटीलने पकडलाय झेल. आशिष 7वी झालाय फेल. फलंदाज बॅक टू द गॉन. मंदार शेलार मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि मंदार शेलारला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तुषार पडवले काय गोलंदाजी केले 3 बॉल मध्ये 2 विकेट. यावेळेस 3री विकेट येईल का आनंद पडवले तर काय जबरदस्त हँड रनिंग टच झेल. गुड कॅच ऑफ क्वालिटी. इथे पहा 4 बॉल मध्ये 3 सफलता प्राप्त केल्यात. कुठली धाव आली नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज आया राम गयाराम तुचल आया अशी DK11 संघाची परिस्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. या अगोदर परिस्थितीला सांभाळलं होतं विशाल ठाकरे आणि कांचन दुकटेनं. त्यानंतर हार्दिक आल्यानंतर हार्दिक मैदानाच्या आतमध्ये आला. 4 बॉल पर्यंत 3 धावा जरूर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चांगली पार्टनरशिप विशाल ठाकरे आणि रोशन पवारची होती परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आशिष हा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मंदार शेलार सुद्धा बाद होतोय. त्यानंतर रुपेश शेलार मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 बॉल काय गोलंदाजी केले. याही वेळेस झेलची संधी आहे. ऑन साइडला विकेट हॅट्रिकची संधी होती तुषार पडवलेला परंतु यावेळेस विकेट हॅट्रिक झाली नाहीये. ते गोलंदाजाला जर का पाहू शकाल विकेट हॅट्रिकचा चान्स होता. एक सिंगल आले. 5 बॉलच्या समाप्ती क्रेस 44 धाबा आपण दाबल कबर पाहतोय. जोपर्यंत DK11 संघाचा रोशन पवार आहे ना तत्पर रोशन पवार म्हणतोय यस आय कॅन डू इट. धावा मी ठोकेन या हेतून मैदानाच्या आतमध्ये आहे. रोशन पवार डाऊन द ग्राउंड चेंडूला सरळ बॅटने खेळला गेलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे यस नो या 2 गोष्टींचा बेट आणि वापर केलाय. या बॉलवर पाहू शकाल तत्पर मग आणखीन एक सिंगल आले आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची टोटल पाहू शकाल 45. पुन्हा स्ट्राइक वर रोशन पवार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. तत्पर अमेक देतोय DJ जॉकीला छोटीशी संधी. षटक वेलकम बॅक. येस उत्तमला जरूर आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. शेवटचं षटक आहे आणि त्या षटकाकरिता मैदानाच्या आतमध्ये रोशन पवार क्लास गोलंदाजाने मात्र क्लास दर्शवायला सुरुवात केली गेली. इथे सुरुवात किरण जाधवने केली आणि त्या सुरुवात किरण जाधवने केल्यानंतर एंड करण्याचं ठरवलं गेलं होतं तुषार पडवलेनं. काय एंड केलंय. शेवटचं षटक मार्गास्तावर आहे. उत्तम गोलंदाजी मार्कवर. वाह चेंडू हाफ ट्रॅकर होता. रोशन पवारच्या कानाजवळून हॅलो हाय ओके बाय बाय करत चेंडू सरळ कुणाल पाटीलच्या हातामध्ये जाऊन विसारा गेलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. संघाची टोटल रोशन पवार 45 आकडेवर आहे.
रोशन पवारच्या बॅटमधून फटकारला आनंद पडवले, कुठली चुकी होणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. आणि फलंदाज रोशन पवार परतीच्या प्रवासाला बॅक टू द पवेलियन. स्वतः संघाचे संघमालक आलेत. डीके 11 संघाचे स्वतः संघमालक ज्ञानेश्वर पाटील स्वतः संघाची जबाबदारी आणि जिम्मेदारी खांद्यावर घेऊन उतरले गेलेत. इथे 3 बॉलचा खेळ आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये उत्तम न उत्तम कामगिरी केली आहे. हा बॉल आणखीन आपण पाहिला तर ज्ञानेश्वर पाटील करिता डॉट स्वरूपाचा मात्र हाताला गेला आहे. आणि उत्तमच्या माध्यमातून या कुलंबी चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकाल पहिलं मैदान षटक येईल का. 4 बॉल डॉट आलेत. ऑन साइडला फटका सजवला गेलाय. नक्कीच आनंद पडवलेला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या बॉलवर आणखीन एक सिंगल आले. एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहू शकाल 46 46 धाबा. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर किती धाबा येतील. बेस्ट टायमिंग स्ट्रोक रुपेश शेलारचा पाहायला मिळाला. त्या ठिकाणी जरूर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आनंद पडवले आणि तुषार पडवले एबन जोडी काही फिल्डिंग मात्र करताना दिसतात. या बॉलवर पाहू शकाल ना पुन्हा 2 धाबा परिपूर्ण केल्यात. षटक निलेश झापसे यांचा इशारा येतोय की षटक कंप्लीट झालं. 6 आणि 6 षटकांच्या समाप्ती एकरेस धाबलकावर धावात 48 म्हणजेच विजयाकरिता 49 धाबांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं आहे. आणि चला घाई करा कारण की यानंतर आपल्याला एक मॅच खेळायची आहे. आणि त्याकरिता चला श्री सिद्धिविनायक वॉरियर्स आणि श्रवण 11 आपण टॉस बॉक्स मध्ये चला टॉस करण्याकरिता आदरणीय दीपकजी वेखंडी साहेब, विलाजी घाटाळ सर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दीपकजी वेखंडी साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झाले दिनेश सोगले अँड पार्थ शेलार. 48 रन 49 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अतिशय चांगली ही स्पर्धा कुंजे मसरोली व केव अंतर्गत. चला 2 बॅटर मैदानाचा ताबा घ्या लगेच त्वरित. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. श्री सिद्धिविनायक वॉरियर्स टीमने टॉस जिंकून निर्णय आमच्यापर्यंत कळवतील. कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आणि आजचा पहिला दिवस 27 नोव्हेंबर
30 नोव्हेंबरचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. चला 2 बॅटर जरा घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. जितेंद्र पवार उजव्या साईडला, जयेश धुकटे यांना आपण पाहत आहेत. आणि काय एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहणार आहोत. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत असताना आपण पाहू शकाल काय उत्तमने उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. नावातच उत्तम आहे, सर्वोत्तम गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. अतिशय चांगलं हे मैदान आणि आजूबाजूला झाडे झुडपे, अप्रतिम निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा कुणबी चॅम्पियन प्रीमियर लीगचा क्रिकेटचा महासंग्राम. दीपकजी वेखंडे सर यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1500 रुपीज आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक, दीपकजी वेखंडे सर आपलं मनपूर्वक धन्यवाद. हृदयाच्या अंतःकरणापासून थँक्यू व्हेरी मच. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परफेक्ट यावेळेला एलिव्हेशन नव्हतं आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. कुणाल पाटील न्यू बॅटर, इंजुरीने त्रस्त आहे, परंतु क्रिकेट हे आमच्या रक्तातच आहे. क्रिकेट आमचा जीव की प्राण, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम, क्रिकेट हाच आमचा धर्म, हेच प्रत्येकाने व्यापून टाकलंय. आदरणीय सन्माननीय दीपकजी वेखंडे सर, आपणास विनंती करीन आपण व्यासपीठावर आपले यथोचित स्वागत सन्मान मंडळाच्या वतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. विलाजी घाटा सर यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण दीपकजी वेखंडे सरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं. या मंडळाला आर्थिक सहाय्य स्वरूपात 1500 या ठिकाणी आर्थिक सहाय्य जरूर आलंय. इथे विकेट डाऊन, सेकंड विकेट डाऊन. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय विशाल ठाकरे. हे मात्र आता नाव गुंजेल. ज्या पद्धतीने पॉवर प्ले मध्ये 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केलेत, हम भी किसी से कम नहीं. जरी छोटी धावसंख्या असली तरी हे बॅटल अप्रतिम रंगेल यात मात्र शंका नाहीये. अप्रतिम सॉन्ग विशाल ठाकरे. त्या गीताप्रमाणेच मात्र आपण पाहू शकतायत सुमधुर हे गीत तर पाहिलं, परंतु आता ताल लय आणि सूर जसं एखाद्या गायकाला हवा असो तसंच मात्र या वेळेला सुंदर लाईन अँड लेंथ हॅट्रिक बॉल आणि या वेळेला मात्र विकेट हॅट्रिक घेण्याची संधी पुरेपूर प्राप्त झाली होती. चेंडू निघून जाईल फार वेगाने. लॉंग स्टॉप रिझनला फेकी येईपर्यंत 2 रन्स एक्झॅक्टली मिळत आहेत खेळपट्टीवर. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. पहिल्या 2 बॉलवर 2 महत्वपूर्ण सफलता. तुषार पडवळे अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चिकाटी प्लेअर म्हणून गुड्डू याच्याकडे पाहिलं जातं. तर महेंद्र पाटील लवकरात लवकर बाद झाले. कुणाल पाटील लवकरात लवकर बाद झाले. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. कांचन यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. 2 रन्स ऑन द बोर्ड. सकाळपासून दीपक गोवारी खूप चांगल्या पद्धतीने
अप्रतिम लेखाजोगा यावेळेला करत असताना खूप दक्ष राहावं लागतं स्कोररला. अप्रतिम चांगला फटका आहे, फोर्स केलं या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला कोणी नाहीये, तो गॅप शोधला आणि सरळ चेंडूला फोर्स करत असताना पाठवलं बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन. केली फलंदाज किरण जाधवचा फटका फसतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीये मिस्टर रुपेश. मॅग्निफिसेंट कॅच नंबर 2 आणि पहिल्या षटकातील ही तिसरी सफलता विशाल ठाकरेच्या नावावर. नावाप्रमाणे चांगली गोलंदाजी करताना ज्याप्रमाणे चंदनाची ओळख ही सुगंधाप्रमाणे होते, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या कुशल नेतृत्वामुळे होते, तेच दर्शवलंय. बॅक टू द पॅव्हिलियन. किरण जाधव अध्यक्ष टी टाइम व्यवस्था करत असताना त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. जयेश दुट्टे आमच्या व्यासपीठावर आहेत आणि संपूर्ण बारीक सारीक गोष्टी मात्र ते प्रामाणिकपणे निभावत असताना या संपूर्ण कार्यकारिणी मंडळांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, दबाव स्पष्टपणे तुषार पडवळेवर आता दिसत असताना पाहायला मिळतोय, कारण ऑलरेडी 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन या मॅच चा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. जरी टार्गेट छोटं असलं परंतु बॅटल अप्रतिम रंगणार यात मात्र शंका नाहीये. यावेळेला ऑन साइडला शॉट ऑफ लेन चेंडू होता, फॅन्सी स्ट्रोक पाहायला मिळतोय, सरळ चेंडू निघून येईल. 4 धावांकरता पंढरीजी धुकटे साहेब यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी 4. थोडासा दबाव हटवलाय तुषार पडवळे या फलंदाजाने. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारचा केला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना रोशन पवार गेल्या मॅचचा हिरो, काय गोलंदाजी केली होती, आक्रमकता दाखवली होती, आपल्या गोलंदाजीवर धारदार गोलंदाजी करत असताना आमचे लाडके प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅच आनंद घेत आहेत. यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जाईल फार वेगाने. 4 धावांकरता बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार केसीपीएल चौकार. चांगला फटका होता, दबाव हटवणारे हे 2 स्ट्रोक पाहायला मिळाले. काय माइंड सेट केलंय अप्रतिम. जरी 3 फलंदाज बाद झाले परंतु आता जबाबदारी मला स्वीकारायची आहे. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फटका छान आहे, पुन्हा एकदा फिल्डरला मात्र बॉल आणावा लागेल की काय? यस, डेफिनेटली. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी सन्मानासाठी हा धमाकेदार पुनश्च एकदा चौकार. बॅक 18 धावा फलकावर.
यावेळेला हा बॉल आपण पाहिला तर निघून जाईल. शॉट थर्ड मॅनला स्टॉप केलंय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. वाईट+1 अशा 2 धावा मिळतील. आता पूर्णपणे स्पष्टपणे जो दबाव आहे तो रोशन पवारवर दिसताना पाहायला मिळतोय. वाईट+1 2 धावा. DK11 ज्ञानेश पाटील आणि कल्पेश पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. एवन फ्रेंड जोडी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. चांगला तर फटका आहे. ऑन साईडला खेळले गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर वेगाने येत आहेत लॉंगॉनवरून. तत्पूर्वी सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांच्या अखेरीस 10.50च्या करंट रन रेटने 21 धावा. आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या एकंदरीत 28. 24 बॉल 28 रन. एकवीस धावा 28 रनची आवश्यकता आहे. 3 विकेट्स गेल्यानंतर तुषारने स्वतःला डावाला संघाला सावरलंय. संयम फार महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. ऑफ साईडला स्ट्रोक चांगला आहे. एक्झिक्यूट केलंय. फिल्डिंग सुद्धा तेवढीच चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेला तुमचा डावा पाय थोडासा वाकला पाहिजे आणि ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण व्हायला हवं. तेच केलं यावेळेला एक्झॅक्टली. 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 रन. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्ती अखेर. आतापर्यंत DK11 टीमने पहिल्या षटकामध्ये खूप चांगला ज्या पद्धतीने विशाल ठाकरेने गोलंदाजी केली होती ॲब्सोल्युटली सुपर्ब. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली कारण तुषार पडवळे ला माहिती आहे की पहिलं षटक विशाल ठाकरेचा खूप डेंजरस स्पेल राहिला होता. त्यामुळे या आता षटकामध्ये आपल्याला सन्मान देणं योग्य राहील कारण अजून बॉल भरपूर आहेत. तर आपल्याला सिंगल डबल हे क्रिकेटमधील जे बेसिक आहे ते जिवंत ठेवायचं हे तुषार पडवळे यावेळेला दर्शवत असताना सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 23 रन 23 धावा. टॅप केला जातोय. वेगाने मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. थोडासा दबाव वाढवताय दोन्ही फलंदाज. ज्ञानेश पाटील वेगाने आले नव्हते. तेवढे दक्ष राहिले नव्हते. त्यामुळे मात्र 1 रन घेणं सहज शक्य झालं आणि स्मार्ट सिंगल. यावेळेला 1 रन येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. 3 बॉलच्या समाप्तीनंतर विशाल ठाकरेचं मी कौतुक करेन. या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल आणि सिंगल दिलेत. ग्रेट डिलिव्हरी. यावेळेला अप्रतिम बॉल पाहायला मिळतो. भन्नाट वेग आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या पद्धतीने आपण प्लॅटफॉर्मला जेव्हा असतो ना त्यावेळेला वंदे भारत एक्सप्रेस ज्या वेगाने निघून जाते आपल्या डोळ्यासमोरून तसा हा बॉल यावेळेला फार वेगाने निघून गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर 24 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर दूर आहेत त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन मुनीत कुडूच्या सन्मानासाठी चौकार. खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28. जसं फलंदाजाला टायमिंग खूप महत्वाचा आहे तसंच मात्र मयूरला टायमिंग खूप महत्वाचा आहे ते माहिती आहे डीजेच्या माध्यमातून. हलक्याशा हाताने स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅकफुट पॉइंटला यावेळेला जरूर चेंडू निघून जातोय. डायरेक्ट चेंडू आदळला. तो उत्तमच्या अगदी कानाच्या कोपऱ्यावर होतं. कधी कधी खेळाडू कोणताही प्रकारचा जाणून बुजून करत नाही परंतु अशा वेळेला उत्तम व्यवस्थित आहेत. लगेच तिथे तिन्ही फिल्डर गेले. हे स्पोर्ट्समॅनशिप तुमच्याकडे असायला हवं. 18 बॉल 20 रनची आवश्यकता आहे. एका साईडला मंजित कुडूचं सुद्धा मी कौतुक करेन. ही त्याची दुसरी स्पर्धा आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारची क्लॅरिटी बॉलला फॉलो करणं सगळ्या गोष्टी हँडल करणं खूप महत्त्वपूर्ण असतं आणि ते मात्र मंजित कुडूने केलंय. ग्रेट वर्क. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपण श्री सिद्धिविनायक वॉरियर्स अँड श्रवण 11.
आपण जितेंद्र पवार, जयेश दुकटे यांच्याशी लगेच भेट घ्यायची आहे. मॅच होईल की नाही यावर थोडीशी शंका उद्भवते, कारण छोटे दिवस आहेत आणि त्यामुळे कदाचित ती विचारपूस करून सल्ले मसलत करत कोणत्याही संघाला कोणत्याही प्रकारचा हा बॅड लाईटचा फटका न पडावा त्यासाठी ही चर्चा या ठिकाणी केली जाईल. दिनेश सोगले या ठिकाणी येत आहे, श्रवण 11 टीमचे कॅप्टन या राहुल शेलार, पार्थ शेलार. एक नंतर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 31 वर जाऊन पोहोचले गेले. आता 18 रनची आवश्यकता. 16 बॉल 18 रन. पंचांकडे दात कांचन मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. मात्र खूप रिक्वेस्ट करत होते तुषार पडवळीला, खरं सांग, परंतु यावेळेला एक काळ असा होता की थर्ड अंपायर नव्हते, त्यावेळेला फलंदाज सांगायचा आई शपथ मी आउट नाहीये. परंतु आता काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला. क्रिकेट इज माय पॅशन निर्माण झालं. ऑन साईडला हुक केलंय, फिल्डर येत आहेत, कॅच नंबर 3 घेतील अशी मात्र आशा होती, परंतु रुपेशच्या हातातून झेल सुटला. कदाचित या मॅचचं, या सामन्याचा रिझल्ट बदलवेल का तुषार पडवळे, कारण या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे, ती ताकद आहे. आत्मविश्वासाने बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले 4 बॉलच्या समाप्तीनंतर. वेला बॉलला लेफ्ट केलं, चांगला निर्णय घेतला त्या ठिकाणी, परंतु आणि यस पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा करत असताना लेट टू लेट बट अप टू डेट चांगले डिसिजन. संघाची धावसंख्या 33 धावा. विजयासाठी 16 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा रोशन पवार, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. ह्या वेळेला डायरेक्ट हिट, परंतु नेम चुकलेला आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी येईपर्यंत पुन्हा एकदा, मात्र रोशन पवारच्या जातामध्ये चेंडू येतोय. लगोरीची थोडीफार आठवण करून देत आहेत. इथून मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होत आहेत. यस डेफिनेटली विकेट डाऊन. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. आता 12 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 14 रन आई गावदेवी शिळशेत या टीमला विजयाकरिता. या वेळेला चूक करतायत पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. विजयासाठी 12 रनची आवश्यकता. पहा वेळेच्या अभावी आज शेड्यूलनुसार ज्या 2 मॅचेस पेंडिंग राहतील, कमिटी ज्या वेळेला कार्यकारिणी मंडळ सांगतील संघ मालक आणि कॅप्टनला की तुम्हाला या दिवसामध्ये मॅच खेळायचे आहेत, तर त्यावेळेला तुम्ही हजर राहायचंय. परंतु उद्याचा शेड्यूल दुसरा दिवस असेल आणि पहिला सामना आहे आई गावदेवी शिळशेत श्री सिद्धिविनायक वॉरियर्स. ॲक्युरेट 8 वाजता तुम्ही ग्राउंडवर हजर राहा आणि तुम्हाला अर्धा तास एक्सटेंड केला गेलाय की 8:30 पर्यंत बॉल डिलिव्हर्ड झालाच पाहिजे, अन्यथा प्रत्येक 5 मिनिटाला तुम्हाला 1 धावेची पेनल्टी दिली जाईल. याची आपण दखल घ्यायची आहे.
ऑन साइडला खूप चांगला फटका. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42. विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. 5 वेळेअभावी 2 जे शेड्यूल नुसार मॅचेस आहेत त्या पेंडिंग राहिलेत. त्या 2 मॅचेसचं वेळापत्रक जे आहे तुम्हाला मात्र कोणत्या दिवसामध्ये खेळवले जातील टायमिंग नुसार ते संघ मालक आणि कर्णधारापर्यंत पोहोचवलं जाईल. परंतु उद्याचं शेड्यूलची पहिली मॅच जी आहे आई गावदेवी शिळशेत आणि श्री सिद्धिविनायक वॉरियर्स ही फ्रेश मॅच जी आहे दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच 8 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 8:30 वाजता परफेक्ट बॉल डिलिव्हर्ड होईल. 8 वाजता रिपोर्टिंग केल्यानंतर 8:15ला टॉस 15 मिनिटाचा एक्सटेंड आणि त्यानंतर 8:30ला बॉल डिलिव्हर्ड होईल. 8:30 वाजून गेल्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारची सबब आणि कारण चालणार नाहीत. प्रत्येक 5 मिनिटाला 1 धावेची पेनल्टी ही मात्र तुम्हाला दिली जाईल याची दखल घ्यायची. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. 6 धावेची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न विकेटकीपर कडून गफलत आणि पाहता पाहता सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे आई गावदेवी शिळशेत या टीमला विजयासाठी. ज्या पद्धतीने बॅटिंग केली तुषार पडवळेने अतिशय चांगली बॅटिंग. कंचनचा हा बॉल या वेळेला मात्र अप्रतिम फटका तर आहे. फिल्डर येत आहेत. वॉट फिल्डिंग. प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात. बाउंड्री लाईन टच असताना एक्झॅक्टली टायमिंग या वेळेला जरूर पाहायला मिळालं. टायमिंग जम्प ज्याला म्हटली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 46. 3 रनची आवश्यकता. वेळेला टॅप करण्याचा प्रयत्न. रोशन पवारच्या हातामध्ये हा चेंडू विसावलाय. अप्रतिम चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारून दिले जात नाहीयेत. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतरचा कमबॅक कांचनचा अप्रतिम पाहायला मिळतोय. 7 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. या वेळेला ऑन साइडला फटका छान आहे परंतु फिल्डर पाहतच राहतील आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता स्टायलिश फिनिशिंग टच. बॉक्स मध्ये आपण यायचंय. व्यासपीठावर